लोकशाहीचा जो गाभा आहे तो म्हणजे ही निवडणूक यंत्रणा आहे. आणि हा जो प्रश्न आहे की माझ्या एका मताने काय फरक पडतो, तर मला वाटतं फरक केव्हा पडतो जेव्हा प्रत्येक जण जर असा विचार करत असेल की माझ्या मताने काय फरक पडणार आहे का, तर नक्कीच फरक पडतो. आणि मला तर तुम्ही जर निश्चितपणे ठरवलं की माझा मताधिकार आहे तो मी बजावणार, बाकीच्यांना सुद्धा उद्धृत करणार, तर परिस्थिती बदलण्याची ताकद त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळणार. तर ही गोष्ट फार मला महत्वाची वाटते. नमस्कार. रेडिओ सिटीची मी आरजे शजशो शनाली तुमच्यासोबत. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की आपल्याला एक असा कमाल हक्क आपल्याला मिळालेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं, मतदान करण्याचा, लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा. आणि मग तो मांडताना आपण मागे का राहायचं? हॅशटॅग फरक पडतो हा हॅशटॅग तुमच्या बघण्यात वाचण्यात नक्कीच आला असेल. तो कसा फरक पडतो याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. आणि यासाठीच आपण स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे महाराष्ट्राचे चीफ इलेक्टोरल ऑफिसर, अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि अप्पर मुख्य सचिव श्रीकांतजी देशपांडे सर. सर, माझ्या स्टुडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मला माहिती आहे की माझ्या ऐकणाऱ्या लिसनर्सला आज खूप फरक पडणार आहे. धन्यवाद. थँक्यू. आपल्याला ठाऊक आहे निवडणुकांचा पाया या मतदार याद्या असतात. आणि सध्या भारत निवडणूक आयोगाची मतदार अपग्रेडेशनची मोहीम सुरू आहे. आणि या मोहिमेत नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात हे आपल्याला आज समजणार आहेत श्रीकांत सरांकडनं. थँक्यू. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याची पहिली स्टेप म्हणजे आपण 27 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केलेली आहे. आणि ही प्रारूप यादी जाहीर करण्यापूर्वी आपण त्याचं मतदार यादींचं शुद्धीकरण केलं. जे मयत मतदार आहेत किंवा कायम सोडून गेलेले आहेत ते आपण वगळले याच्यामधनं. तसंच मतदार केंद्राचं पण सुसूत्रीकरण केलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी चांगल्या फॅसिलिटी उपलब्ध असणारे काही मतदान केंद्र आपण याला निवडलेले आहेत, किंवा जिथे क्लस्टर ऑफ हाऊसिंग सोसायटीज आहेत किंवा हाय राईज बिल्डिंग आहेत तर तिथं आपण काही मतदान केंद्र शिफ्ट केलेले आहेत. त्यामुळं अशी यादी आता आपण 27 ऑक्टोबरला आता प्रसिद्ध केलेली आहे. आणि 27 ऑक्टोबर पासून ते 9 डिसेंबर पर्यंत आपण सगळ्यांना असं आवाहन केलेलं आहे की याच्यामध्ये जर आपला कुणाचा अर्ज नसेल, नाव नसेल, तर त्यांनी आपलं नाव नोंदणी करावी, किंवा काही तपशिलामध्ये बदल करायचा असेल तो तपशीलमध्ये बदल करावा. अशा प्रकारची मोहीम आपली 9 डिसेंबर पर्यंत चालू आहे. त्यानंतर मग 26 डिसेंबर पर्यंत सगळ्या अर्जांचे आपण निर्णय घेणार आणि 5 जानेवारीला आपण अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत. आणि ह्या इलेक्शनच्या पूर्वीचा जे आपल्या पुढच्या वर्षी लोकसभा आहे, विधानसभा निवडणुका आहेत, त्याच्या अगोदरची ही सर्वात महत्त्वाची आता ही अद्ययावतीकरण चालू आहे. त्यामुळं हे समरी रिव्हिजन फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये नाव नोंदवण्यासाठी आपल्याला ही मोहीम स्वरूपामध्ये आपण हे SSR कार्यक्रम राबवत आहोत. बरोबर आहे सर. आता आपण SSR मोहिमेबद्दल बोलात, म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नव मतदार नोंदणी केली जाते. सर, यामध्ये ना नेमकी 18 वर्ष कोणत्या महिन्याला कोणत्या तारखेला पूर्ण असायला पाहिजेत याबद्दल मतदारांना काय सांगाल, म्हणजे ते नोंदणी करू शकतात? अगदी बरोबर आहे. कारण आपण दरवर्षी हा अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम घेतो आणि त्याच्यामध्ये क्वालिफाईंग डेट असते. तर आत्ताचं जे अद्ययावतीकरण चालू आहे त्याच्यामध्ये 1 जानेवारी 24 ही क्वालिफाईंग डेट आहे. म्हणजे 1 जानेवारी 24ला जर कुणाचं वय 18 पूर्ण होत असेल तर त्याची नोंदणी आपण आत्ताच करू शकतो. आणि ही मोहिमेमध्ये ज्यांचं वय 1 जानेवारी 24ला आता 18 पूर्ण होईल त्यांची नावं अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जातील. परंतु आता कायद्यामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत. आणि जसं आपल्याला पूर्ण वर्षभर थांबायची वेळ यायची, 1 जानेवारी नंतर जे जन्माला आलेले आहेत त्यांना 1 जानेवारी 25 पर्यंत वाट पाहायची गरज निर्माण त्यावेळेस झाली असती. परंतु आता कायद्यामधल्या बदल्याप्रमाणे आपण मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स ठेवलेले आहेत. जसं 1 जानेवारी आहे तसे 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2024ला ज्यांचं वय 18 पूर्ण होईल त्यांना सुद्धा आपण आता यावेळेला ॲडव्हान्स ॲप्लिकेशन त्यांचे भरून घेत आहोत. आणि फक्त फरक असा आहे की ज्यांची जन्मतारीख ज्यांच्या 18 वर्ष 1/1/24ला होईल त्यांच्या मतदार यादीमध्ये नाव अंतिम ह्याच्यामध्ये समाविष्ट होईल. परंतु जर एप्रिलमध्ये होणार असेल किंवा 1 जुलैला होणार असेल किंवा 1 ऑक्टोबरला होणार असेल तर त्या तिमाहीमध्ये त्याची प्रोसेसिंग होईल आणि त्याची सप्लिमेंटरी जी त्यावेळेला प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये त्याची नावं इन्क्लूड केली जातील. सर, जेव्हा आता तरुणांशी आपण बोलतो, त्यांचे विचार जाणून घेतो, तेव्हा त्यांच्याकडनं एक प्रश्न येतो की आम्ही का मतदान करायचं, आम्ही का वोट करायचं, काय फरक पडतो?
खरं म्हणजे कसं आहे की लोकशाहीचा जो ढाचा आहे तो खरं म्हणजे निवडणुकांनी अबाधित ठेवलेला आहे. आणि लोकशाहीचं जे मर्मस्थान आहे ते लोकशाहीचं टिकवण्यासाठीचं ते मतदान प्रक्रिया आहे. एका बाजूला आपण म्हणतो की तरुणांचा देश आहे आपला आणि म्हणून तरुणांचं ह्याच्यामध्ये सहभाग व्हावा जास्त, म्हणून पूर्वीचं जे 21 वय होतं ते आता आपण 18 केलेलं आहे. त्यामुळे तरुणांचा याच्यामध्ये सहभाग असणं किती गरजेचं आहे त्याच्या दृष्टीने हे बदल झालेले आहेत. परंतु जर आता ही यादी जी आम्ही प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तरुणांचं प्रमाण फारच कमी आहे. म्हणजे समजा 18-19 हा वयोगट जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः प्रोजेक्टेड पॉप्युलेशनमध्ये 47 लाख हे 18-19 वयाचे मुलं आहेत, मुली आहेत. परंतु मतदार यादीमध्ये 3.5 लाखच फक्त आहेत. म्हणजे जवळजवळ 90% जास्त या गटातले मतदार यादीमध्ये नाही. तीच गट आहे 20 ते 29 वयोगटाची. त्याच्यामध्ये 3.5 कोटी आपल्या पॉप्युलेशनमध्ये आहेत, परंतु 1.5 कोटीच फक्त मतदार याच्यामध्ये आहेत. त्यामुळे जवळजवळ 1 कोटी या मतदान यादीच्याच बाहेर आहे. म्हणजे त्यांनी मतदान करणं हे नंतरची बाब आहे. म्हणजे पहिल्यांदाच ते मतदार यादीमध्ये नसतील तर पुढे काय त्यांचं मतदान प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग राहणार नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये महत्वाची 2 गोष्टी आहेत, तो म्हणजे सहभाग आणि सर्वसमावेशकता. त्यामुळे सहभाग फार गरजेचा आहे. आपण ज्यांना या प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन निवडून देतो आणि ह्या प्रणालीमध्ये आपला जो व्हॉइस आहे तो आपण त्यानिमित्ताने त्या ह्याच्यामध्ये नोंदवतो, तर तिथे जर आपण कमी पडलो तर मला वाटतं आपल्या भवितव्यावर त्याचा परिणाम होणार आहे याची जाणीव प्रत्येक युवकाला असली पाहिजे. सर, आम्हाला असं वाटतं की कुठेतरी ना या प्रोसेसमध्ये जी क्लिष्टता होती आधी, त्यामुळे कदाचित लोकांना आता कसं पोचणार, कुठे पोचणार, कधी वोट करायचं हे माहिती नव्हतं. म्हणजे ती आपण बघूया ती प्रक्रिया थोडीशी आपण क्रिटिकल होती. पण आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने यामध्ये खूप बदल केलेत. आज तरुणाईला त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं नाव नोंदवू शकतात, त्याचे नोटिफिकेशन त्यांना येऊ शकतात, काय ते बदल करतायत आणि कधी बदल होत आहेत, तर याबद्दल आम्हाला सांगाल का? खरं म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये IT इंटरव्हेन्शन खूप इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली जी मतदार यादी तयार होते आणि ती लोकांना सहजपणे त्याचं नाव नोंदवता यावं किंवा आपला तपशीलमध्ये काही बदल असेल तर तो बदल त्याच्यामध्ये करावा या दृष्टीने इलेक्शन कमिशननी व्होटर्स हेल्पलाईन ॲप हे तयार केलेलं आहे. आणि व्होटर्स हेल्पलाईन ॲप हे अतिशय युजर फ्रेंडली आहे. म्हणजे एकदा तुम्ही तुमचा आयफोन धारक असाल किंवा अँड्रॉइड धारक असाल तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता तुमच्या ॲप स्टोअरमधनं आणि तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बेसिसवर त्याला रजिस्टर तुमचं नाव करू शकता, तुमचं अकाउंट ओपन करू शकता. आणि मग याच्या ज्या सर्व्हिसेस आहेत सगळ्या त्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतात. म्हणजे नाव नोंदवण्यापासून त्याचे बदल करण्यापासून निवडणूक आयोगाचे जे काही नोटिफिकेशन येतात ते आपल्या ह्याच्यावर येतात. ज्यावेळेला तुमची निवडणूक असते त्यावेळेला निवडणुकीचा तपशील तुम्हाला त्याच्यामध्ये येतो. तुमचं पोलिंग स्टेशन कुठे आहे याची माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळू शकते. मला वाटतं हा फार मोठा बदल झालेला आहे. आणि म्हणून ह्या नवतरुणांना कुठेतरी रांगेत उभं राहायचं किंवा ते फॉर्म भरायचे याचं एक त्यांना ते इच्छा नसते तेवढी. त्यांच्यासाठी मला वाटतं हे चांगली न्यूज आहे की घर बसल्या आपण या ॲपच्याद्वारे आपण नाव नोंदवू शकता. आणि त्यासाठी प्रक्रिया एवढी सोपी आहे की जे तुमचे पुरावे आहेत त्या पुराव्याचे तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये जरी त्याचे फोटो काढले आणि तुमच्या फोटो गॅलरीमध्ये ठेवले तर जसं तुम्ही फॉर्म भरता तसे ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने तुमचं नाव नोंदवू शकता. आणि सर, मला असं वाटतं की याचा फायदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या टीमला सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपण बघतो की आज जेव्हा शहरातील नागरिकांकडे तुम्ही संपर्क करायला जात असाल आणि जर काही बदल करायचे तर त्यासाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत असाल तर ते कोणी घरी असतात नसतात, त्यांच्या वेळा माहिती नसतात आणि बऱ्याचदा सोसायट्यांमध्ये डायरेक्ट एंट्री पण मिळत नाही. तर मला असं वाटते की आपण जिथे कुठे असतो तिकडनं ह्या ॲपचा वापर करू शकतो. कारण शहरातली आणि ग्रामीण भागातली परिस्थिती खूप वेगळी आहे. आणि आपण जर वोटिंगच्या पण पर्सेंटेज पाहिलं तर शहरापेक्षा ग्रामीण भागात हे मतदान सर्वाधिक केलं जातं होतं. हा आतापर्यंतचा एकंदर रिसर्च सांगतोय. अगदी खरं आपण बोललात की खरं म्हणजे मोठे चॅलेंजेस निवडणूक यंत्रणेपुढे आहेत ते म्हणजे अर्बन अपथी म्हणजे उदासीनता
ही अर्बन एरियामध्ये जास्त आम्हाला पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात यूथमध्ये ही अपती जास्त वाटते. त्यामुळे हे 2 चॅलेंजेस फार महत्त्वाचे आहेत. आता अर्बन एरियासाठी सुद्धा निवडणूक आयोगाने भरपूर हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि त्यातलं पहिलं इनिशिएटिव्ह आता नुकतंच जे घेतलेलं आहे की मतदान केंद्रसुद्धा अशा जे मोठ्या हाय राईज बिल्डिंग्ज आहेत किंवा ज्याचे क्लस्टर ऑफ सोसायटीज आहेत तर तिथे आपण ते शिफ्ट केलेले आहेत. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये असे 150 पोलिंग स्टेशन जवळजवळ त्यांच्या बिल्डिंगमध्येच आता आणलेले आहेत. त्यामुळे एवढीच फक्त आता विनंती आहे की त्यांनी घरातून वरून खाली येणं आणि मतदान करणं. मला वाटतं आपण अनेक उपाययोजना करत असतो, म्हणजे रॅली काढतो, जनजागृतीचे कार्यक्रम करतो, तर या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. परंतु विशेषतः शहरी भागामध्ये जसं पुणे मुंबईमध्ये की आमचा जो मतदार केंद्रस्तरीय जो अधिकारी असतो की जो सगळ्या सुविधा त्यांच्या घरापर्यंत आणतो त्यांच्या भेटीच्या माध्यमातून, तर त्यांचा सुद्धा प्रवेश फार मुश्किल होऊन जातो. बऱ्याच वेळा ते सिक्युरिटी गार्ड त्यांना आतच येऊ देत नाही, 2-2 तास तसेच थांबून बसतात. म्हणून आम्ही एक मध्यंतरी मोहीम काढली होती की प्रत्येक घरोघरी BLO हा आहे आणि तो तुमचा मित्र आहे, त्याला तुम्ही सहकार्य करा, त्याला काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते द्या. अशा पद्धतीची एक मोहीम आम्ही सगळ्या शहरामध्ये केली होती, संबंध महाराष्ट्रभर केली होती आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. मला आशा आहे की ही अर्बन आपत्ती सोडून लोक बाहेर येतील याच्या आणि मोठ्या प्रमाणात या मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी होतील आणि आपलं मताधिकार बजावतील अशा प्रकारची एक आशा आहे. सर, मला एक प्रश्न यातूनच विचारावासा वाटतोय की आपण आता मगाशी उल्लेख करताना ग्रामीण भागामध्ये मतदान सर्वाधिक होतं, शहरामध्ये होत नाही. तसं पाहिलं तर शहरामध्ये सुशिक्षित लोकांचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे एज्युकेशन घेतल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टीकडे आपण बघत नाहीये की लोकशाहीसाठी मतदान करणं किती महत्वाचं आहे. तेच आपण ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा खूप सिरियसनेस असतो. तर हा विरोधाभास कसा? खरं म्हणजे मतदानाचं महत्त्व हे शहरी भागामध्ये का कमी आहे, खरं म्हणजे हा माझा सुद्धा एक म्हणजे उत्सुकतेचाच विषय आहे. मध्यंतरी जेव्हा आम्ही एक कॉमिक पुस्तकाची प्रसिद्धी केली होती आणि त्याचा कार्यक्रम आम्ही राजभवनमध्ये केला होता, आदरणीय राज्यपालांनी ते पुस्तकाचं विमोचन केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा हा मुद्दा नमूद केला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की भारतातली जी लोकशाही आहे ती कोण खरं म्हणजे जिवंत ठेवत आहे, तर मध्यमवर्गीय आणि जे उच्च शिक्षित नाहीत अशी लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि ती लोकशाही ते जिवंत ठेवतात. मला वाटतं लोकजागृती, मतदार जागृती ही ग्रामीण भागापेक्षा किंवा मध्यमवर्गीयांपेक्षा जे उच्च ह्याच्यामध्ये राहतात, श्रीमंत वर्गामध्ये राहतात, त्यांच्यामध्ये करण्याची फार गरज आहे असं मत राज्यपालांनी त्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलं होतं. मला वाटतं ही परिस्थिती बदलायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या स्तरातून हे प्रयत्न झाले पाहिजे. म्हणजे केवळ इलेक्शन कमिशनचं काम आहे असं नाही, तर ह्याच्यामध्ये आम्ही NGO सेक्टर मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. जे सोसायटीचे जे फेडरेशन आहे हाऊसिंग सोसायटीची, त्यांना ह्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि ह्या सोसायट्यापर्यंत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एक मोठा प्रयत्न आम्ही करत असतो. की एवढीच त्याच्यामागची भूमिका आहे की यांना त्यामागचं महत्त्व कळावं, ती सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि त्यानिमित्ताने त्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं. नक्कीच. सर, आता ज्यांना सहभागी होण्याची इच्छा असते, आता बघा की आपण मतदार नोंदणीसाठी लागणाऱ्या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर आपला वयाचा पुरावा आणि दुसरं आपण जिथे राहतो निवासाचा पुरावा, बरोबर. पण काही अशा माणसांकडे, काही वर्गाकडे जे माळरानावरती राहतात किंवा जे रस्त्यावरती राहतात, ज्यांच्याकडे घरच नाही, अशांकडे या दोन्ही गोष्टी नसतात. मग अशांच्या बाबतीत मतदार नोंदणी त्यांची करता येऊ शकते का आणि ती येऊ शकते तर कशा पद्धतीने होते का? म्हणजे नाही, अगदी हा चांगला प्रश्न तुम्ही विचारला की 2 पुरावे महत्वाचे आहेत. एक म्हणजे जन्मतारखेचा, ज्याच्यावरून आपल्याला कळते की त्याचा 18 वर्ष पूर्ण झालेला आहे, आणि निवासाचा की जिथे तो राहतो. आता निवडणूक आयोगाने याच्यामध्ये अनेक ऑप्शन दिलेले आहेत. जसं तुमचं पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा शाळेचा दाखला आहे किंवा मार्कशीट आहे, त्याच्यामध्ये जन्मतारीख असते, पत्ता असतो बऱ्याच वेळेला. तर असे अनेक ऑप्शन दिलेले आहेत आणि एवढे जरी नसतील तरी त्यांनी अदर ऑप्शन दिलेला आहे की याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कुठलेही दुसरं डॉक्युमेंट असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता. हा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे हा एक पर्याय आहे. परंतु काही जे प्रवर्ग आहेत, जसं तृतीयपंथी आहेत किंवा
सेक्स वर्कर्स आहेत किंवा काही ठिकाणी नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे आपण गावाच्या कुसावर राहतात, पाल्यामध्ये राहतात, त्यांचं स्वतःचं घर नसतं, रस्त्यावरती राहणार, हा, किंवा बेघर, आपण जे एखाद्या पुलाखाली राहतो. तर अशा लोकांच्याकडे कुठल्याही कागदपत्राची आपण अपेक्षाही धरू शकत नाही, तिच्याकडे नसतात इन्व्हेरिएबली. तर निवडणूक आयोगानं यांच्यासाठी एक विशेष सूट दिली आहे. आणि कुठलंही डॉक्युमेंट नसलं तरी सुद्धा त्यांचं स्वघोषणाच्या आधारे, म्हणजे ज्याला सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो आपण, त्या सेल्फ डिक्लेरेशनच्या आधारे आपण त्यांची नोंदणी करू शकतो. आणि या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये फक्त एवढाच मजकूर असतो की माझं नाव अमुक अमुक आहे, माझं वय अमुक अमुक आहे आणि मी खालील पत्त्यावर होतो आणि त्याची सही किंवा त्याचा अंगठा. एवढ्या स्वघोषणापत्राच्या आधारे मग आमचा जो मतदार केंद्रस्तरीय अधिकारी असतो तो त्या पत्त्यावर जातो, तो तिथं आहे की नाही खात्री करतो आणि जर तिथं राहत असेल तर तसा अहवाल दिला तर त्या आधारे आपण त्यांना याच्यामध्ये मतदार म्हणून नोंदवू शकतो. त्यामुळे त्या कागदपत्रांची सुद्धा अशा प्रवर्गाला आपण काही म्हणजे कंपल्शन नाही आहे. सर, मतदार नोंदणीतला आणि मतदानातला आपल्या तरुणांचा सहभाग किती प्रमाणात आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, जसं तुम्ही आता रेडिओ या माध्यमाचा मदत घेत आहात, तसे अजून कोणत्या कोणत्या माध्यमांची मदत घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत आहात? खरं आहे की युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही खूप इनिशिएटिव्ह घेतो आहे. त्यातलं आता हा जे मुलाखत आहे रेडिओ त्याच्या माध्यमातून, ती सुद्धा त्याचाच भाग आहे. पण आम्ही अनेक कॉलेजेसमध्ये आणि शाळेमध्ये इलेक्ट्रो लिटरसी क्लब स्थापन केलेले आहे. म्हणजे निवडणूक साक्षरता मंच आपण स्थापन केलेले आहेत. आणि ह्या साक्षरता मंचाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा अनेक कार्यक्रम आपण आयोजित करतो की जेणेकरून निवडणूक प्रक्रिया, मतदार प्रक्रिया आणि लोकशाहीबद्दलचं एक तिथं चर्चा त्या प्लॅटफॉर्मवर होईल. करेक्ट. तर या माध्यमातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मुलांचं रजिस्ट्रेशन करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर. शिवाय प्रत्येक कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असे असतात की जसे परिसंवाद आहेत, तर काही परिसंवाद मी स्वतः त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जातो आणि मुलं मला ते प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्यांना उत्तर देतो. आणि असे कार्यक्रम आम्ही जनरली लाईव्ह टेलिकास्ट करतो, सोशल मीडियावर आमच्या प्रसिद्ध करतो. तर या वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे प्रयत्न करत असतो. जे कॉलेजेस चांगलं काम करतात, जे विद्यार्थी चांगलं काम करतात त्यांनासुद्धा आपण सन्मानित करतो आणि त्यांना एन्करेजमेंट देतो की कारण हा बहुसंख्य वर्ग हा शाळा कॉलेजेसमध्ये आहे. करेक्ट. आणि जर आपण यांना जर एम्पॉवर केलं शाळेतल्या मुलांना, तर मला खात्री आहे की ते त्याच्या घरातले सुद्धा ज्यांचं मतदान यादीमध्ये नाव नाही ते सुद्धा ते करू शकतात. त्यामुळं आय होप की दिस इज द सम व्हेइकल ऑफ चेंज. आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. फार सुंदर सर. सर, आपण बघतो की मतदार याद्यांचा अपग्रेडेशनचा कार्यक्रम हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि त्याबरोबरच दरवर्षी आता हे अपग्रेडेशन जे आहे ते होत असतं, किंबहुना ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पण या प्रक्रियेचं लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नेमकं काय महत्त्व आहे? जसं मी मगाशी सांगितलं की लोकशाहीचा जो गाभा आहे तो म्हणजे ही निवडणूक यंत्रणा आहे. आणि लोकशाही अशी व्यवस्था आहे की प्रत्येक घटकाला समाजाच्या की ही माझ्यासाठी व्यवस्था आहे असं वाटावं. म्हणजे एखादा दिव्यांग असेल किंवा तृतीयपंथी असेल तर त्यांच्या समस्या या संस्थेमध्ये कुठतरी त्या आवाज त्याचा राहील आणि त्याच्यावर त्यात काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल, अशा प्रकारचा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकशाही जर परिपक्व व्हायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या घटकांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं, म्हणून सर्वसमावेशकता आणि सगळ्यांचा सहभाग की या निर्णय प्रक्रियेमध्ये माझा सहभाग आहे असं प्रत्येकाला वाटणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यामधला सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून प्रत्येकानं जो इलिजिबल आहे त्यांनी मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क जरूर हे केला पाहिजे की मतदानाच्या दिवशी मला सुट्टी आहे किंवा त्याला लागून सुट्टी आहेत म्हणून मी मतदान न करता बाहेर जायचं आणि सुट्टी मजा करायची. मला वाटतं या मानसिक त्यांनी बाहेर आलं पाहिजे
आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हो, खरंच आहे. लोकशाहीचा उत्सव आहे मतदान आपण जेव्हा करत असतो तेव्हा. आणि सर आता पुढच्या वर्षी 2024ला विधानसभा लोकसभाच्या निवडणुका येणार आहेत आणि बऱ्याच असं होतं की ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांना कळतं की आपलं नाव ना मतदार यादीतच नाहीये किंवा मग आता आपण मतदान करू शकत नाहीये. तर अशा नागरिकांनी काय करावं जेणेकरून त्यांचं नाव मतदार यादीत आहे ही त्यांना निवडणुकांच्या आधीच म्हणजे इलेक्शनच्या आधीच कळू शकेल? बऱ्याच वेळेला असं होतं आणि हा नेहमीचा अनुभव आहे आमचा की ऐन वेळेला मतदानाच्या दिवशी ते येतात आणि म्हणतात आमच्याकडे नाव नाही माझं, गायब झालं, अशा पद्धतीची टीका करतात, निवडणूक आयोगाला दोष देत बसतात, परंतु ते स्वतःची जबाबदारी मात्र विसरतात. आता जसं मी मगाशी म्हणालो की 27 ऑक्टोबरला आपला मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, प्रारूप. आता आपली महत्वाची जबाबदारी आहे प्रत्येकाची की आपलं नाव आहे की नाही त्याच्यामध्ये हे पाहायचे. आणि आपलं नाव आहे की नाही हे पाहणं फार सोपं झालेलं आहे आता. जसं मी मगाशी सांगितलं की व्होटर्स हेल्पलाईन ॲप जर तुम्ही जर डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये सर्च फॅसिलिटी आहे आणि त्या सर्च फॅसिलिटीमध्ये तुम्हाला तुमचे पर्टिक्युलर्स दिले, तुमचं नाव दिलं, तुमच्या वडिलांचं किंवा हजबंडचं नाव दिलं, तुमची जन्मतारीख दिली आणि तुमचं जिल्हा निवडला तुम्ही, तर तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही ताबडतोब तुम्हाला कळतं. आणि अशी फॅसिलिटी आपली ECIची जी वेबसाईट आहे की voters.eci.gov.in तिथं सुद्धा सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि तिथे तर तुमचा तपशिलावर आपल्याला नाव आहे की नाही पाहता येतं. तुमचं जर व्होटर आयडेंटिटी कार्ड असेल तर त्याच्यावर आमचा बारकोड असतो, त्याच्या स्कॅन करून सुद्धा तुमचं आहे की नाही पाहता येतं. किंवा तुमचा मोबाईल जो रजिस्टर आहे त्या मोबाईल क्रमांकावरनं सुद्धा तुमचं नाव आहे की नाही पाहता येतं. मला वाटतं ही सर्व फॅसिलिटी दिलेली आहे. त्यामुळं एक महत्वाची गोष्ट अशी राहील की त्यांनी आपलं नाव आहे की नाही पाहावं आणि नसेल तर आपलं नोंद केलं पाहिजे आणि ते सुद्धा ऑनलाईन करता येतं. जसं मगाशी मी सांगितलं, डॉक्युमेंट्स तुमच्याकडे क्लिअर असतील तर इझिली करू शकतो. आणि समजा त्या तपशील आहे तो बरोबर आहे का की त्याच्यात बाबा काही बदल झाले आहेत का, तर ते सुद्धा तुम्हाला तपशील जर बरोबर नसेल तर त्या दुरुस्त करण्याच्या सुद्धा फॅसिलिटी त्याच ॲपमध्ये दिलेल्या आहेत, तर तेही करावं. मला वाटतं ही फार महत्त्वाची जबाबदारी नागरिकांची आहे आणि या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करेन की त्यांनी आपलं नाव आहे की नाही तपासा. ऑनलाईन पद्धतीने तपासण्याची फार सुविधा आता मग सांगितल्याप्रमाणे आहे आणि नसेल तर मात्र नोंद करून घ्या, हे माझं मात्र या ठिकाणी ॲब्सोल्युटली. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे, त्याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ॲड्रेस चेंज करायचा आहे, नाव नाही आहे तर ते नाव एनरोल करायचं आहे, त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल, कधीतरी स्पेलिंग चुकतं, बर्थडे चुकते, तर तुम्ही हे सगळे बदल जे आहेत ते करू शकतात आणि त्यासाठीच वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करा आत्ता, लगेच, ताबडतोब. सर, जाता जाता एकच प्रश्न मला विचारायचा आहे. कुठेतरी आपण जेव्हा म्हणजे एकंदर आपलं जे कॉन्व्हर्सेशन होतं त्यातून तुम्ही म्हणाला होता की अजूनही तरुणाई ही येत नाहीये मतदानासाठी, तर कुठेतरी तरुणाईच्या मनात आता पॉलिटिकली एकंदर सिनॅरिओ जर बघताना कुठे ना कुठेतरी ते वाईट पद्धतीने इन्फ्लुएन्स झालेले आणि त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टीवरती विश्वास नसेल, म्हणून त्यांना असं वाटत असू शकतं की आपण वोट करून काय करायचंय, आपण अशा लोकांना कशाला निवडून द्यायचंय, तर ह्या मानसिकतेमुळे पण ते वोट करायला जात नसतील. अगदी तुमचं म्हणणं खरं आहे की जेव्हा मी शाळेत कॉलेजेसमध्ये जातो तेव्हा मुलं मला नेमकी हा प्रश्न विचारतात, परंतु माझं त्याला असं काउंटर आहे की ही परिस्थिती जी तुमच्या पुढे आहे ती जर तशीच राहिली तर तुमच्या ह्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही, तशीच राहणार. परंतु या परिस्थितीमध्ये जर बदल करायचा असेल तर तो तुम्हालाच करायला लागेल, दुसरा कोणी येऊन तो बदल करणार नाही, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण एका बाजूला म्हणतो की परिस्थिती चांगली नाही, परंतु त्यासाठी जर काही करत नसेल, निष्क्रिय असेल, तर मला वाटतं समाजामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणामुळे होत असेल तर निष्क्रिय जे राहतात त्यांच्यामुळे जास्त नुकसान होतं. मला वाटतं म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी ॲक्शन केली पाहिजे. आणि हा जो प्रश्न आहे की माझ्या एका मताने काय फरक पडतो, तर मला वाटतं फरक केव्हा पडतो जेव्हा प्रत्येक जण जर असा विचार करत असेल की माझ्या मताने काही फरक पडणार आहे का, तर नक्कीच फरक पडतो. आणि मला वाटतं तुम्ही जर निश्चितपणे ठरवलं की माझा मताधिकार आहे तो मी बजावणार, बाकीच्यांना सुद्धा उद्युत करणार, तर परिस्थिती बदलण्याची ताकद त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळणार. मला वाटतं ही गोष्ट फार मला महत्त्वाची वाटते. श्रीकांत सर, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतोय की तरुणाई मतदानासाठी पुढाकार घेत नाही कारण ते कुठे ना कुठेतरी पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड होत आहेत, त्यामध्ये सोशल मीडियाचाही खूप मोठ्या प्रमाणावरती आपण म्हणूयात की वाटा आहे. तर
मतदान करण्यासाठी ते आता जागरूक करणं त्यांना, यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ऑलरेडी काम करत आहे. पण मी मतदान केल्यानंतर मला ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला मतदान करायचं आहे, याच्यासाठीचा काय क्रायटेरिया एका मतदारकर्त्यांनी ठरवायला पाहिजे? खरं आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये हा स्वाभाविक प्रश्न आहे की मी कोणाला मतदान करावं. आणि खरं म्हणजे जेव्हा एखादा मुलाचं लग्न असतं तर तो विचारत नाही किंवा माझी मुलगी म्हणजे ज्याच्याशी मी लग्न करणार आहे ती कशी असावी, काय क्रायटेरिया असावेत, तो स्वतःच ठरवतो. मला वाटतं तेवढी त्याच्यामध्ये ती जाण असते. किंवा आपण एखाद्या दुकानात जातो आपला शर्ट घ्यायला, खरेदी करायला किंवा ड्रेस घ्यायला, तर तुम्ही किती पाहता ड्रेस, याचं पोत बरोबर आहे का, याचा रंग बरोबर आहे का, याचं हे अमुक बरोबर आहे का. मला वाटतं हा चोखंदळपणा तुम्ही आपल्या साध्या साध्या गोष्टीमध्ये दाखवता. इथे तर आपण मतदानाच्या प्रक्रियेतून आपलं भविष्य जे घडवतील त्यांची निवड आपण ह्याच्यातून करत असतो. तर त्याच्यावर कितीतरी चोखंदळपणा आपल्याला दाखवायला पाहिजे. आणि म्हणून आपला निवडून देणारा आपण उमेदवार कसा आहे, त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत का, त्याची काय संपत्ती आहे, ही गोष्टी निवडणूक आयोग अत्यंत पब्लिक डोमेनमध्ये सगळी माहिती ठेवतं की जेणेकरून त्यांनी आपलं मत बनवावं की हा योग्य उमेदवार आहे का, की ज्याला मी मत दिलं तर माझं भवितव्य केवळ माझंच नव्हे तर माझ्या मुलांचं भवितव्य हा सुरक्षित ठेवेल. मला वाटतं हा सगळ्याचा विचार मतदान करणं अभिप्रेत आहे. अगदी बरोबर आहे सर. जाता जाता माझ्या सगळ्या लिस्नर्सला आणि आमच्या फॉलोअर्सला काय सांगू इच्छिता? मला हेच सांगायचं आहे की जसं आपण 18 वर्ष झाली की ड्रायव्हिंग लायसन्स काढतो, बाकीचे हे गोष्टी करतो, तसंच आपण आपलं नाव रजिस्टर करणं वोटर म्हणून ते महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं नाव आहे की नाही तपासा, नसेल तर त्याच्यामध्ये नोंद करून घ्या. 6 नंबरचा फॉर्म आहे तो भरा, तो ऑनलाईनसुद्धा भरता येतो, तोही भरा, जेणेकरून आपलं नाव त्याच्यामध्ये आहे याचं सुनिश्चित होईल आणि तुमचा मताधिकार तुम्ही बजावू शकाल. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच सर. खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून आणि माझ्या ऐकणाऱ्या आणि बघणाऱ्या सगळ्या लिस्नर्सच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं त्यांना मिळालेली आहे. आणि जर ते काही मनामध्ये गैरसमज बाळगून असतील की काय होणार आहे, काय होणार आहे, तर निश्चितच त्यांना समजू शकतं की काय काय होऊ शकतं जर त्यांनी वोट केलं तर आणि नाही केलं तर सुद्धा. त्यामुळे आपली जबाबदारी निभावूयात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण काय म्हणूयात ती एन्जॉय करतो आज, राईट. तर मला असं वाटतं की ही प्रोसेससुद्धा एन्जॉय करायला पाहिजे जी आपल्याला मिळालेली आहे, राईट. त्यामुळे ही वाईब एक्सपिरियन्स नक्कीच करा. मी माझा हक्क बजावला हे म्हणणं आणि हे सांगणं, ह्यात जो काही फील आहे ना तो भारी आहे. नक्की ट्राय करा.